असं म्हणतात ना की मनस्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदलेल। मित्रांनो, एका खूप जबरदस्त पुस्तकाचा रिव्ह्यू घेऊन आलोय। त्या पुस्तकाचं नाव आहे माइंडसेट। यशस्वी होण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढायला लागतात, पण सगळ्यात पहिली पायरी असते ती म्हणजे माइंडसेट। कॅरल ड्वेक यांनी माइंडसेट या आपल्या पुस्तकामध्ये 2 प्रकारचे माइंडसेट सांगितलेत, एक म्हणजे ग्रोथ माइंडसेट आणि दुसरा म्हणजे फिक्स्ड माइंडसेट। यामध्ये लेखकाचं असं म्हणणं आहे की आपण प्रत्येकजण ग्रोथ माइंडसेटनी जन्माला येतो, म्हणजे प्रत्येकाची नवीन गोष्ट शिकण्याची आणि त्या दृष्टीने प्रगती करण्याची स्वतःहूनच इच्छा असते। आणि काही लोक आपला ग्रोथ माइंडसेट आयुष्यभर कायम ठेवतातही, पण काही लोक आपल्या आजूबाजूच्या व्यवहारिक जगामुळे आपला माइंडसेट फिक्स बनवतात आणि त्यामुळे त्यांची प्रगती एका विशिष्ट उंचीवर जाऊन थांबते किंवा बऱ्याचदा प्रगती देखील होत नाही। लेखक असं म्हणतात की जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्याला फिक्स्ड माइंडसेटकडून ग्रोथ माइंडसेटकडे जायला हवं, आणि ते आपण कसं करू शकतो याचं डिटेलमध्ये वर्णन त्यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर माइंडसेट पुस्तक हे तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे। माइंडसेट हे ऑलरेडी वर्ल्ड फेमस पुस्तक आहे। पुस्तकाची विक्री 20 लाखांहून अधिक आहे। हिंदी, इंग्लिश, मराठी तिन्ही भाषांमध्ये पुस्तक अवेलेबल आहे। पुस्तक घरी मागवण्यासाठी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। जा आणि खरेदी करा। थँक्यू।